मुंबई हायकोर्टानं बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांविरोधात याचिका फेटाळली। अविनाश जाधव यांची याचिका कोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद असल्यानं आम्ही दंड आकारतोय। कोर्टानं असीम सरोदेंनाही सुनावलं। ठाकरे कुटुंबानं मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीचं घेतलं दर्शन। मकर संक्रांत आणि उद्या होणाऱ्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेटही घेतली होती। निवडणूक आयोग मतदानाला ईव्हीएमला जोडून नवीन मशीन वापरणार। नवी मशीनच्या वापराला ठाकरे बंधूंचा विरोध। ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्याबाबत आधी माहिती का दिली नाही? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। अचानक पाडू मशीनचा वापर का? विरोधकांना पाडण्यासाठी पाडू मशीनचा वापर होणार, राज ठाकरेंचा आरोप। पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं स्पष्टीकरण। गरज पडली तर बॅकअप म्हणून पाडू मशीन वापरणार, गगराणी यांचं स्पष्टीकरण। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका। तर उमेदवारांनी लोकांची भेट घेणं हे नियमातच। राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपावर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार। ही नवीन प्रथा कुठून आली? मतदारांना भेटू शकता, पत्रकं वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकता का? राज ठाकरेंचा सवाल। सरकारमधील पक्षांकडून पैसे वाटले जात आहेत, राज ठाकरेंचा आरोप। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न। मराठी माणसाचा आज देवाभाऊंवर विश्वास। भाजप नेते प्रवीण दरेकरांची टीका। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान। 16 तारखेला मतमोजणी होणार असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी एकूण 2800 जागांसह 2869 जागांसाठी निवडणूक। मुंबई सत्तेची महालढत। 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात, तर इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। इचलकरंजीमध्ये 65 जागांसाठी मतदान होणार। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला 150 जागा मिळतील। एकनाथ शिंदेंना विश्वास, तर नुसती भाषणं करून पोट भरत नसतात। TV9 मराठीच्या मुलाखतीत शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा। सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहेत आणि ठाकरेच बेस्ट आहेत। उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं ट्विट। सिंचन घोटाळ्याच्या फाईल उघडल्या तर दादांवरच कारवाई होणार। भाजपचे नेते परिणय फुके यांची अजित पवारांवर टीका। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरांवर दगड फेकू नये, परिणय फुकेंचा अजित पवारांना सल्ला। हिंदूंचं ठरलंय, आय लव्ह महादेवच। मतदानाच्या आदल्या दिवशी मंत्री नितेश राणेंची सोशल मीडियावर पोस्ट। ठाकरेंच्या पोस्टला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। हिंदू मतदारांना साथ घालण्याचा नितेश राणेंचा प्रयत्न। पुण्यात उमेदवार बाबूराव चांदेरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांची चांदेरेंविरोधात हायकोर्टात धाव। चांदेरे यांनी निवडणूक अर्ज भरताना गंभीर गुन्हे लपवल्याचा आरोप। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमनेसामने। हाणामारीत 4 जण जखमी। शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटलांवर गुन्हा दाखल। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावानं पैसे वाटल्याचा आरोप। शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रेंच्या नावानं पैसे वाटल्याचा आरोप। माहिती मिळताच निवडणूक आयोगाची कारवाई। संबंधित महिला आणि रोख रक्कम ताब्यात। ठाणे मुंबईत मिळून पैसे वाटता। डोंबिवलीत एकामेकांना पैसे वाटू देत नाहीत। वडेट्टीवार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। महाराष्ट्राची स्थिती वन्यजीवांनी नासधूस केलेल्या शेतीसारखी झाली। वडेट्टीवारांचा हल्लाबोल। पुणे प्रभाग क्रमांक 38 मध्ये राष्ट्रवादी उमेदवारांना मतदारांना वस्तू वाटप केल्याचा वसंत मोरेंचा आरोप।
विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यानं मतदारांना प्रलोभन देत असल्याचा आरोप. मतदार मतातून प्रत्युत्तर देतील, वसंत मोरेंची प्रतिक्रिया. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की. शिंदेंच्या शिवसेनेकडून ईव्हीएम मशीनचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप. ठाकरेंच्या माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचा आरोप. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार तुकाराम कातेंच्या सून तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणात. पैसे वाटताना व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद. अमरावतीच्या बेलपुरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. पैसे वाटण्यावरून भाजप आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. वसई पाठा परिसरात पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजप सेना आणि बविया मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा. बविया आणि मनसे कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं. जळगावच्या ममुराबाद नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई. सोनं आणि चांदीसह 29 लाखांची रोकड जप्त. एका कारमध्ये 29 लाखांची रोकड, 3 किलो चांदी आणि 8 तोळ सोनं सापडलं. अकोल्यात मतदारांना अज्ञाताकडून साडी आणि तिळाच्या लाडूंचं वाटप. भाजपचे उमेदवार मिलिंद राऊत यांचा आरोप. तिळाच्या लाडूच्या बॉक्सवर प्रतिनिधीचे स्टिकर लावल्याचाही आरोप. तर काल अज्ञाताकडून साड्यांचं वाटप करण्यात आलं होतं. नालासोपारात भाजपच्या कमळ चिन्हाची निशाणी असलेले लाडू पाकिटं वाटल्याचा आरोप. लाडू वाटप करताना कार्यकर्त्यांना विरोधकांनी रंगेहात पकडलं. भाजपकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा जितेंद्र हजारे आणि रामचंद्र राठोड यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये भरारी पथकाची मोठी कारवाई. ड क्षेत्रीय कार्यालयाकडून 19 वॉशिंग मशीन जप्त. मतदारांना वॉशिंग मशीन वाटल्याचा तक्रारीनंतर भरारी पथकाकडून मोठी कारवाई. पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. मनसे नेते योगेश चिले यांनी पुरावे सादर करत पोलिसात तक्रार दाखल केली. एका कागदावर मतदारांची नावं, पाकिटात पैसे असल्याचा मनसेचा दावा. पैसे वाटपाच्या आरोपाप्रकरणी पोलिसांचे चौकशीचे आदेश. मालेगावच्या दरेगाव शिवारात एमआयएमच्या उमेदवारांच्या गाडीवर हल्ला. एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्या गाडीवर हल्ला. बाईकवरून येत असताना अज्ञातांनी दगडफेक केल्याचाही आरोप. संभाजीनगरमध्ये पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गारखेडामध्ये पैसे वाटत असताना जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओबाबत सविस्तर माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. मनपा निवडणुकीला 1 दिवस शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का. गोरेगावचे विधानसभा संघटक दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश. शिंदे पती पत्नी भाजपात प्रवेश करणार होते, मात्र आदल्या रात्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं खळबळ. भाजप थापा मारत नाही, ठाकरेंची सेना थापा मारते. भाजप नेते रावसाहेब दानवेंची टीका. ठाकरेंना थापा मारण्याचं नोबेल मिळायला हवं, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल. बुलढाण्याच्या खामगावमध्ये काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती. सत्तेसाठी काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी कोणत्याही स्तरावर जाऊ शकते, आकाश फुंडकरांची टीका. भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा नाही. आरोप निश्चितीला अंतरिम स्थगितीची विनंती अमान्य. मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्याची विनंती फेटाळली. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात 110 कोटींची वाढ केल्याचा आरोप. 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर अजित पवारांचे गंभीर आरोप. सहीसह पुरावे असल्याचाही दावा. 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या काळात पार्टी फंडासाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही. अजित पवारांच्या आरोपांवर खडसेंची प्रतिक्रिया. तर अजित पवार 25 वर्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का, खडसेंचा सवाल. सिंचन घोटाळ्यात आम्हीच पैसे नाही खाल्ले, भाजपने पण खाल्लेत. छान चाललंय राजकारण. अजित पवारांच्या आरोपांवर अंजली दमानियांची प्रतिक्रिया.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा अजित पवारांनी केला होता आरोप। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेत भाजपला समर्थन दिल्यानं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन। नगरसेवक मोहम्मद निसार आणि भाग्यश्री अधव निलंबित। पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा दोन्ही नगरसेवकांवर ठपका। निलंबित नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। अकोल्यात वंचितच्या 6 कार्यकर्त्यांचं निलंबन मागे। वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्या आदेशानं निलंबन मागे। हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपनं मुस्लिम उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक पद का दिलं? सामाजिक कार्यकर्ते राम जगताप यांचा सवाल। बदलापुरात भाजपकडून शगोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद भाजपनं दिलं होतं। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी उद्या 1563 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। यातील 266 केंद्र संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असून तिथे विशेष दक्षता घेण्यात येणार। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाण्यातील विविध प्रभागांमध्ये ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्याचं वाटप। ईव्हीएम मशीन प्रत्येक प्रभागात सुखरूप जाण्यासाठी महापालिकेकडून बसची व्यवस्था। चंद्रपूरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन रवाना व्हायला सुरुवात। शहरातील बंगाली कॅम्प येथे असलेल्या झोन क्रमांक 3च्या कार्यालयातून सर्व ईव्हीएम रवाना। जालन्यात निवडणूक आयोगाचं पथक ॲक्शन मोडवर। छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी। 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एसएसटी पथकानं 98 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात चालढकल। पैठणकडून छत्रपती संभाजीनगर शहरात जाणाऱ्या नक्षत्रवाडी परिसरात वाहनांची तपासणी नाही। अधिकारी आणि कर्मचारी विश्रांती करत असल्याचंही समोर। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी। पोलिसांनी देशी विदेशी दारूचा साठा जप्त केल्याचीही माहिती। एक इनोव्हा कार जप्त, सोबतच दारूसह जवळपास 12 लाखांचा मुद्देमालही हस्तगत। नाशिक पोलिसांकडून शहरात रूट मार्च। जुनं नाशिक, पंचवटी, सिडको परिसरात पोलिसांचा रूट मार्च। उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज। परभणी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचं पेट्रोलिंग। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रभागात पोलिसांचं रूट मार्च। निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। 595 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप। नाशिकच्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 110 पोलीस अधिकारी तर 2000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण 50%च्या आतच। मात्र ओबीसी आरक्षण 27%च्या वर गेल्यानं निवडणूक दुसऱ्या टप्प्यातच होणार। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाकरिता वर्धा जिल्ह्यात 14,670 मतदारांची नोंदणी। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यादीच्या प्रती उपलब्ध। आता एका क्लिकवर तुमचं मतदान केंद्र आणि त्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी तुम्हाला लोकेशन मिळणार। आपलं मतदान केंद्र शोधण्यासाठी नागपूर महानगरपालिका निवडणूक प्रशासनानं यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे।